कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते। या उमेदवारीनंतर रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा तटकरे कुटुंबाचे वाढते राजकीय वजन चर्चेचा विषय ठरलाय। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागेवर शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले तसेच आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांचे नाव चर्चेत होती। रायगडमधील शिवसेना नेत्यांची ही जागा पक्षाकडेच राहावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते। मात्र महायुतीतील चर्चेनंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली। त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला, तर शिवसेनेतील इच्छुकांना माघार घ्यावी लागल्याचे चित्र निर्माण झालंय। विशेष म्हणजे मतदार संख्येच्या दृष्टीने शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादीपेक्षा मजबूत स्थितीत असतानाही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे। त्यामुळे महायुतीतील सुनील तटकरे यांचे राजकीय वजन आणि निर्णय प्रक्रियेतील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। मी खरं तर सुरुवातीलाच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा काकी पवार असतील, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे जे समन्वयक मंत्री आहेत, मग उदय सामंत साहेब आहेत, इतर सर्व भरत शेठ गोगावले असतील, सगळेच या सगळ्यांचेच या निमित्ताने मी आभार मानेन की महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणे साहेबांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करीन की त्यांनी सगळ्यांनीच आज अनिकेतभाई तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करत असताना त्यांना आशीर्वाद दिले। मला खात्री आहे की अतिशय यशस्वीरित्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि या निमित्ताने जे या निवडणुकीतले सर्व मतदार बंधू भगिनी आहेत यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व प्रतिनिधी असतात यांनाही यांचे आम्ही जे महायुतीचे सर्व आहेत यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी या उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना आज आम्हाला सगळ्यांनाच आणि उमेदवार म्हणून अनिकेतभाईंना आशीर्वाद आणि पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिले। देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, माननीय तटकरे साहेब असतील, राणे साहेब असतील, या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर आज हा विश्वास टाकला आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर महायुती म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व नेते मंडळीचा आभार व्यक्त करतो। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांनी 17 जागांचं जागा वाटप केलं। त्याच्यामध्ये कोकणाची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे अनिकेतजी तटकरे आहेत। आज मी, नितेशजी राणे, स्वतः तटकरे साहेब, आदितीताई, आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो। आमचा विजय महायुतीचा निश्चित आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं ही महायुतीची जागा आम्ही जिंकू।